गोल्डी इकडे घाल तर हैराण होऊ झालं इतक्या स्वीटू काय म्हणतेस स्वीटू बाबू स्वीटू बाबू काय करते ह्याच्याशी काहीच काम करत आली होत आता त्याच्यावर बाकी आमची काय करूच नको ना फक्त दोंडेच मांडायचे गोल्डी ताच लय गुणी आहे माझा मायने काम केलं तुमच्या तुम्ही काय चिटू तू काम करतलो का तू देखरेख करतलो चिटलो म्हणजे माझ्या घर मी देखरेख करतले बरोबर काम करतात काय यो बघ उभो राहून परत राहू गोल्डन उभो गोल्डन परत राहू लावल्या लावल्या नंतर बघूया ऐकलं तुमका नंतर नाही एक मोठी उठ उठ आणि इथे इथे बस हे तर काय सगळं हे केले पॉझिटिव्ह वर जाऊन बसला ए घरात चल गोल्डन काम देवतो ना तो ए गोल्डी गोल्डन कुठे फिरतोस हळू हळू जरा शोधतोय आता सगळ्यांना कुठे गेलेत ए गोल्टू कुठे गेली सगळी त्या गाडीत बसले त्याला माहिती नाहीये शोधतोय कुठे गेली सगळी घरी जातोस घरी जा कावल्या काय नको करू ए आवाज ऐकतोय गाडीकडे जा बाबल्या हे गोल्डू चंपा तिथे झोपली तिला कळलं नाही अजून कुठे गेले ते शोधतोय तो उभं राहून काय बघतोय बघ कोण बोलतोय रे गोल्डी तिकडे कोण बोलतात त्याचा आवाज येतोय सुटी तर भिंतीवर बसली आहे गोल्डू काय झालं रे ए बाबल्या काय झालं 11 वाजून गेलेत आणि आता कामाला येणार आहेत खरं तर रात्रीचे त्यामुळे आम्ही वाट बघत थांबलो इथे रे कॉन्क्रीट टाकायचं आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय त्यांची बावली तिकडे काळो का इकडेच राहा सुटू बागावरती बसली आहे कशी ती तुला माहिती आहे कुठे आहेत ते गाडीकडे जा मग दिसतील गाडीचं लॉक नाही केले नाही तुला कळलं असतं गाडीचा आवाज ऐकून गाडीत बसलेत आपण तिघच जण आहेत बोलतो कळलं बोलतो पण तिघच जण आहोत सुटू बसली आहे वरती चला आता घरी चला तुम्ही मॅडम झोपायचं नाही आहे ए सुट्टी खाली उतर झोपायला जावे चल 11 वाजून गेलेत गोल्डन तिकडे हळू ये हळू 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 चंपाची कळ नको काढू तुझी झोपणार तिथे चल ये
ए शोधायचं तू कुठे गेलाय. चंपा येते पाठवून. सुटी तिकडनं वरून बघते हा. त्याला कळणार आहे इथेच गाडीतच असेल. शोधता तुका. हे कोण आहे गाडीत कोण आहे. ते का वाटलं आपल्या गाडीत खूप दुसरा बस बोकलो. हे बघ सुटीला मगाशी सांगत होते खाली उतरते नाही. कुठे चाललास तू. नाहीच नेता. हो जा तुम्ही. सुटी तू जातीयस. पेरता जाऊयात गाडीत. बाय बाय. बाय बाय गोल्डन बाय बाय. तू जाणार आहेस गोल्डन बाय. जा आम्ही जातो. तू ये. वाटलं काय कणकवलीक जात तुला. कणकवलीक नाही जाऊचा. हेच राहायचा खोळ्या. बसन कंटाळ तुला. सुटी बघ. ये सुटी जा. सुटू हा बघा इकडे झोपलाय. आणि सुटी मी तुम्हाला दाखवते कुठे झोपली आहे ती. ही बघा. तर रात्री आम्हाला 3 वाजले झोपायला. 3 वाजूनच गेले होते. म्हणजे 2 वाजेपर्यंत त्यांचं काम झालं. आणि आता आम्ही सकाळी आलो इकडे. तर बोलायचं राहून गेलं कारण की सध्या काम आणि असं झालं आहे ना की माणसंच मिळत नाही आहेत. म्हणजे ना मला आता आठवतं आहे ना की सुरुवातीला ज्यावेळी आम्ही म्हणजे जे शिफ्ट सगळं सामान शिफ्ट ज्यावेळी करायचं होतं ना आणि घर पूर्ण खाली करायचं होतं तिथपर्यंत त्यांना भरपूर माणसं मिळाली होती आणि पटकन आमचं ते काम झालं होतं. म्हणजे घर शिफ्ट पण आम्ही म्हणजे 3 दिवसात आम्ही सगळं आटपलं होतं. घर सगळं सामान बाहेर ठेवलं म्हणजे दुसऱ्या घरात शिफ्ट केलं. त्याच्यानंतर पूर्ण ते घराचं सगळं सामान लाकडी सामान वगैरे काढलं. कौलं वगैरे काढायची ती सगळी काढली आणि दुसऱ्या दिवशी घर पाडलं. म्हणजे ना ते पटकन काम झालं. पण आत्ता ना असं झालं ना की माणसंच मिळत नाही. त्यावेळी माणसं मिळाली होती आम्हाला त्याच्यामुळे ते पटापट केलं. आता माणसंच मिळत नाही. म्हणजे इतके दिवस ना हेच चालू आहे. किती जणांना आम्ही सांगतो की आज कामाला किंवा उद्या कामाला नाही. आणि त्यांच्यामुळे आता आपण वाट बघून उपयोगाची नसते की कोण आपल्याला बाबा येईल. त्यापेक्षा आपण काम केलं बरं. तर आता हल्ली सलग आमचं कामच चालू होतं. म्हणजे 2 दिवस आम्ही म्हटलं की नाही म्हटलं आता वाट बघून कोणाचे उपयोग नाही. आपण काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे 2 दिवस आम्ही काम केलं. त्या 2 दिवसात मी फारसं काही व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते. कारण की आम्ही दमलो होतो. कारण की आपल्याला तेवढे कामाची सवय नसते ना त्याच्यामुळे आम्ही पण दमलो होतो. आणि त्याच्यात परत ह्यांना बघायचं असतं. गोल्डन पाणी प्यायला आता गेलं आहे. त्याला पाणी भरून ठेवलं होतं मी. तर रात्री ते मला वाटतं 11:15 वाजता त्यांनी काम सुरू केले आणि ते आणि झालं काय माहिती आहे का की मी सुटीला घरी घेऊन आले. ह्यांनी फोन केलं आहे त्यांना की कितीपर्यंत वाजेपर्यंत येतं म्हणून. ते बोलले की आम्ही 20 मिनिटात आता येऊ म्हणून. मग मी काय केलं मी घरी आले सुटीला घेऊन. म्हटलं ती आणि परत त्यांना बघून घाबरेल वगैरे त्याच्यामुळे मी त्याला घरी आणलं आणि गोल्डनला तिथेच ठेवलं होतं. गोल्डन त्यांच्यासोबत होता. आणि जेव्हा ते कामगार सगळे आले ना त्यावेळी मग त्यांनी ह्याला बघितलं आणि गोल्डनला. आणि ते सांगायला लागलं की नाही आधी त्याला तुम्ही घरात नेऊन सोडा आणि त्याला घरातच ठेवा नाही तर आम्ही काही गाडीतून उतरणार नाही म्हणून. मग त्याला गोल्डनला घरीच ठेवलं. ते दोघांना पण घर होतंच. म्हणजे फक्त आमची चंपा बाहेर होती तिथे बघत काम. बाकी ही सगळी 3 जण घरातच होती. मी घरातूनच मग म्हणजे जागी होती झोपली नव्हती कोणच. आणि त्यांचं काम 12 वाजता जे सुरू केले आणि ते 2 वाजता त्यांचं काम संपलं. त्याच्यानंतर त्यांचा चहा वगैरे झाला. आणि त्याच्यानंतर आम्हाला 3 वाजूनच गेले सगळं आवरेपर्यंत वगैरे 3 वाजून गेले. त्याच्यानंतर आम्ही झोपलो आणि आता आम्ही सकाळी आलो.
तर काही म्हणजे अशा बऱ्याच जणांची कमेंट असतात की तुम्ही पण काळजी घ्या किंवा तुमच्या प्राण्यांची पण काळजी घ्या वगैरे. तर मध्ये तर असं झालं होतं, मध्ये ना थंडीच्या दिवसात तर सगळे आजारी पडले होते आणि म्हणजे सगळ्यांना काही ना काहीतरी चालू होतं. आणि आमची चंपा कधी नाही आजारी पडत, तिला पण सर्दी झाली होती. म्हणजे सगळ्यांचं काही ना काहीतरी चालू होतं. तर आता ह्यांचं पण असंच आहे. आता तर गरमी आता सुरू झाली, तर मला गोल्डनची काळजी लागली, कारण की आता तिकडे आहे कूलर आहे आणि आता सुरू पण केलं आहे म्हणा. तरी पण ना त्याला गरमी नाही हे होत, सहन नाही होत तो, म्हणजे कंटाळत होतो. मग नंतर मला जास्त दिवस झाले ना की तो कंटाळतो, तिकडे राहायला बघत नाही. मग म्हणतो की चल आपण जाऊया तिकडे, म्हणून की इकडे कसं विश्रांती भेटते आणि जरा रिलॅक्स असतो. तो तिकडे तसं नसतं, तिकडे त्याचं सगळीकडे लक्ष असतं, त्यामुळे त्याला फिरायचं पण असतं आणि त्याला गरमी पण होतं, म्हणजे असं सगळंच असतं, त्याचं मिक्स होऊन जातं. तर सध्या आता हेच चालू आहे, माणसं भेटत नाही, त्याच्यामुळे कामाला उशीर होतं. आम्ही म्हणत होतो की आम्ही लवकर काम केलं तर लवकर होईल म्हणून, पण नाही, तसं काहीच होत नाही आहे. आत्ता पण सकाळपासून यांचे फोन चालू होते की तुमचे कामगार येणार आहेत का, येणार आहेत का. तर ते सांगतात की आमच्याकडे आमचे सगळीकडे त्यांची पण कामं चालू आहेत आणि त्यांची सगळीकडे कामं असली ना की मग ते आपल्या इकडे यायला बघत नाही, म्हणजे असं सगळं गोंधळ आहे. त्याच्यामुळे काय हेच चालू आहे, म्हणजे ऐकायला हेच मिळतं की कामाला माणसं कोण भेटत नाहीत. आणि आम्ही त्या दिवशी पण आम्ही एवढं बघत होतो पण कोणीच भेटलं नाही. शेवटी आम्ही ते तिथले दगड टाकले, म्हणजे त्या दिवशी काय काम केलं ते भरपूर केलं आम्ही. आणि हल्ली पण आता ना मध्ये मध्ये पण आम्ही काय करायचो, संध्याकाळी जायचो घरी आणि रात्री मग थोडं वेळ काम करायचो. आता हे मी व्हिडिओमध्ये मी काहीही दाखवलं नाही, कारण की अजिबात ताकद नव्हती त्या व्हिडिओमध्ये यांना दाखवायची. कधीतरी थोडेफार यांचे थोडे व्हिडिओ ही कुठे बसलेली असली किंवा काय असले तर तुम्हाला मी दाखवलं, पण बाकी आम्ही कामं काय केले वगैरे काही नाही सगळं. आणि बोलतात ना की घर लग्न करून बघायचं आणि घर बांधून बघायचं तरच कळतं. ते आता आम्हाला खरंच पटतंय, घर बांधणं सोपी गोष्ट नाही आहे. आता आम्ही सगळे आहोत म्हणून ते जमतंय, पण सोपी गोष्ट नाही आहे. तर चला, आता ज्यावेळी गावी जाऊ त्यावेळी पुढचे व्हिडिओ येतील. तर आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते, कारण की सगळी आता पोरं पण आता दोघे जण झोपत आहेत. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय.